मित्रांनो, आज इयत्ता 4थीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली आणि यामध्ये जो पेपर 2 आहे, मराठी माध्यमासाठी पेपर 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांवरती आधारित प्रश्न विचारले जातात. या पेपर 2 ची अचूक आणि संभाव्य उत्तरसूची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्यासमोर जे प्रश्न येणार आहेत, ते बी या सेटमधील प्रश्न असणार आहेत. त्यावरून तुम्ही ए, सी आणि डी या सेटचे सुद्धा उत्तरं जाणून घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या आता स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका. तर आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पेपर 2 जो आहे आता 34 शिष्यवृत्ती परीक्षेचा, या पेपर 2 ची अचूक संभाव्य उत्तरसूची आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, आपण पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये संपूर्ण जे काही उत्तरसूची आहे ती जाणून घेणार आहोत. परंतु या पेपरचं पूर्ण विश्लेषण करणारा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध झालेला असेल आणि तो पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आता सुरुवात करूया. आपण पेपर 2 जो आहे मराठी माध्यमाचा त्याची संभाव्य आणि अचूक उत्तरसूची पाहत आहोत. पहिल्यांदा इंग्लिश हा जो विषय आहे त्यामध्ये जे 1 ते 25 प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याची अचूक उत्तरं जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 आणि 18 उत्तरावर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 17 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, 1 ते 25 जे इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न होते त्यांची अचूक उत्तर आपण जाणून घेतली. एखाद्या प्रश्नाबाबत जर तुम्हाला काही संदिग्धता वाटत असेल तर त्या प्रश्नाचा क्रमांक जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तुमच्या शंकेचं 100% निरसन केलं जाईल. आता जाऊया पुढच्या विभागाकडे. दुसरा विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजन्स टेस्ट. तर आता 26 ते 75 अशी एकूण 50 प्रश्न जे आहेत, एकूण 50 प्रश्न सलग आहेत 26 ते 75. त्याची अचूक उत्तर जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 27 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 28 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 33 आणि 34 वेन आकृत्यांवरती आधारित प्रश्न आहे पहा. 33 चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 34 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 35 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 36 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40 आणि 41 सांकेतिक चिन्हांवरती आधारित प्रश्न आहेत. 40 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 40 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 41 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 43 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 45 ते 49 गटात न बसणाऱ्या पदांवर आधारित होतं. 45 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 50 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 51 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 52 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56 चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. 56 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 58 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 59 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 61 ते 64 साठी वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो आणि गटात बसणारं पद ओळखायचं होतं. प्रश्न क्रमांक 61 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 62 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 64 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 67 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 69 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 70 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 71 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 73 चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 75 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो अशा पद्धतीनं पेपर 2 जो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित या संपूर्ण पेपरची आपण संभाव्य परंतु अचूक उत्तर सूची त्या ठिकाणी पाहिलेली आहे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत काही तुम्हाला शंका वाटत असेल तर जरूर त्या प्रश्नाचा क्रमांक कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि आपल्या शंकेचं 100% निरसन हे केलं जाईल. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मित्रांनो ही उत्तर सूचीवरून आपण जे आपला उत्तरपत्रिका आपण तपासणार आहात. जो काही निकाल आपला आता लागणार आहे तो आपण स्वीकारायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण पुढच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील ज्याला आपण बसणार आहात त्याचे आपण जे काही आता यश मिळणार आहे किंवा ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या आपण त्या ठिकाणी त्याचा खूप अगदी विचार न करता इतर पुढच्या भविष्यातील गोष्टींना सामोरं जायचं आहे. त्याची तयारी आपण आतापासूनच करायची आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं तर यश अपयश ह्या गोष्टी येतच राहणार आहेत. परंतु आपल्याला पुढे अनेक परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला चांगली तयारी करायची आहे. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपला आभारी आहे. विश्लेषणाचा व्हिडिओ सुद्धा लगेचच चॅनलवरती पडणार आहे. तोही आवर्जून पहा. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थांबूया. जय महाराष्ट्र.